या ठिकाणी आपण पाहतोय की शेताच्या मध्यभागी जो ऊस आहे त्याची उंची कमी आहे. त्याच ठिकाणी शेताच्या पुढील आणि मागील भागात ऊसाची वाढ खूप चांगली झालेली आहे. काय कारण असावं बरं? शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत चुनखड जमिनीबाबत. चुनखड जमीन म्हणजे अशी जमीन की ज्यामध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण हे 5% अधिक असेल. अशी जमीन महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळते. अशा जमिनीमध्ये नेहमीपेक्षा लोह, जस्त, मॅग्नेशियम, बोरॉन, स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं थोडंफार अवघड जाते. सिंगल सुपर फॉस्फेटसारखी खतं आपण या जमिनीमध्ये वापरू शकत नाही. सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये 21% चुन्याचं प्रमाण असतं. त्यामुळे जर हे खत घातलं तर जमिनीमधील मुक्त चुना आणि खतांमधील अतिरिक्त चुना या दोहोंमुळं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा आपण वापर टाळावा. फॉस्फरस या अन्नद्रव्यासाठी आपण DAP या खताचा वापर करावा. आता अशा जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांना आम्ही कोणता सल्ला दिला आहे? तर ही जमीन 1 एकर क्षेत्रफळाची आहे. यामध्ये जमिनीचा पुढील आणि मागील भाग सर्वसाधारण आहे. त्यामध्ये चुन्याचं प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करण्याची सूचना आम्ही केली. फक्त चुनखडयुक्त जमीन जी जवळपास 10 गुंठे क्षेत्रफळाची आहे तिथे आम्ही 25 किलो DAPचा वापर करण्याची सूचना केली आहे. सरसकट सर्वत्र 1 एकरावर DAPचा आम्ही वापर करण्याची सूचना का केली नाही? तर त्यामधील प्रमुख कारण म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट या खतांमध्ये 16% स्फुरद, 11% गंधक, 21% चुना असतो. जर या खताच्या ऐवजी आपण DAPचा वापर केला तर या क्षेत्रावर गंधक आणि चुना याची अतिरिक्त मात्रा आपणास द्यावी लागेल. त्यामुळं या क्षेत्रावर सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करण्याची सूचना केली आहे. आणि जिथे फक्त चुनखडयुक्त जमीन आहे तिथे DAPचा वापर करण्याची सूचना केली आहे. चुनखडयुक्त जमिनीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन थोडं वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. पाणी जास्त झाल्यास पिकाची पानं पिवळी पडतात. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागते. त्यामुळं पिकास पाणी मर्यादित स्वरूपात द्यावं. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.